मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. मित्रांनो, शिवाजी महाराज नाव जरी घेतलं तरी डोळ्यासमोर येतो एक योद्धा, एक कर्तृत्ववान राजा. परंतु या इतिहासाच्या पटलावर अनेक गोष्टी अशा आहेत ज्याचे सत्य आजही बऱ्याचदा गहाळ आहे. गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकात आपण बघतो इतिहासाचा कसा विपर्यास झाला आणि काही गोष्टींचा चुकीचा अर्थ काढला गेला. भवानी तलवार आणि शिवाजी महाराज यांच्या नात्याचे सत्य नेमके काय आहे? शिवाजी अवतार होते का हे आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधायचा हा एक प्रयत्न आहे. बंधू भक्तांनी आणि अपुऱ्या माहितीने शिवाजी महाराजांची प्रतिमा नेमकी कशी बदलली, त्यातून नक्की काय धोका आहे? चला आपण एकत्र या सत्याचा शोध घेऊया, इतिहासाचा अंधकार दूर करूया आणि जाणून घेऊया शिवाजी महाराज कोण होते आणि भवानी तलवारीचे खरे रहस्य नेमके काय होते. मित्रांनो, सुरुवात करूया काही महत्त्वाच्या प्रश्नांनी जे तुम्हाला नक्कीच विचारात पाडणारे असतील. इतिहासाचा विपर्यास कसा आणि का झाला? शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर याचा काय परिणाम झाला? शिवाजी महाराज अवतार होते का? पानसरे यांच्या मते यावर खरे उत्तर काय आहे? भवानी तलवारीचे सत्य नक्की काय आहे? या तलवारीला घातलेले दैवी गुण खरे आहेत का? शिवाजी महाराज देव नव्हते तर त्यांनी असे कोणते कार्य केले जे त्यांना एक सामान्य माणसाच्या पलीकडे नेते? बंधू भक्तांनी शिवाजी महाराजांच्या वारशाला कसा धोका निर्माण केला आहे यावर पानसरे काय म्हणतात? शिवाजी महाराजांच्या खऱ्या कर्तृत्वाच्या मागे दडलेले रहस्य उलगडल्यावर आपण त्यांना कसे पाहायला हवे? मित्रांनो, या सर्वच प्रश्नांची उत्तरं आपल्या या व्हिडिओत मिळणार आहे. मित्रांनो, यापूर्वीचे व्हिडिओ आपण पाहिले नसतील जे या पुस्तकाच्या चॅप्टरवर आधारित आहे आणि एक एक व्हिडिओ आपल्याला एक एक प्रश्नाचं उत्तर उलगडायला लावतो. तर मित्रांनो, सुरुवात करूया. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि आपल्याला व्हिडिओ जर असे आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण या पुस्तक वाचनाला सुरुवात करूया. जो चॅप्टर जसा आहे तसाच मी वाचत आहे, यात माझे मतं कोणतेच मी वेगळे मांडणार नाही. तर चॅप्टरला सुरुवात करूया. इतिहासाचा विपर्यास का? शिवाजी आणि अवतार. शिवाजीवर मनापासून प्रेम करणाऱ्या कितीतरी मोठ्या जनसमुदायात शिवाजी हा परमेश्वराचाच अवतार होता अशी समजूत आहे. कोणी त्या शिवाचा अवतार म्हणतात तर कोणी विष्णूचा. आपल्या देशात आणि परंपरेत माणसाला देव व्हायला वेळ लागत नाही. ऐतिहासिक थोर पुरुषांचं सोडा, एखाद्या चांगल्या माणसाला सुद्धा देव माणूस म्हणायची आपली रीत आहे. कोणी एखादा थोर पुरुष असला, त्यानं लोकहिताचं काही कार्य केलं की त्याला आपण देव मानतो. हा जसा देव भोळेपणा असतो आणि आहे तसा काहींचा सिद्ध साधकपणाही असतो. देव तयार केल्याखेरीज भक्ताचं साधत नसतं आणि म्हणून भक्त देव घडवत असतात आणि आपलं कार्य साधत असतात. शिवाजीला समकालीनांनी अवतार मानला होता की नाही कुणास ठाऊक, परंतु त्याच्या अंगी काही अलौकिक सामर्थ्य, चमत्कारिक सामर्थ्य इत्यादी लादलं होतं असं दिसतं. शिवाजीला पक्षासारखं उडता येतं. तो शाहिस्तेखानासमोर भिंतीतून प्रगटला. त्याला अदृश्य होण्याचं सामर्थ्य लाभलं होतं अशी वर्णनं आढळतात. ही सारी वर्णनं खोटी आहेत, यात वाद नाही. त्या काळी या अफवांचा शिवाजीला निष्ठा मिळायला आणि यश संपादन करायला उपयोगही झाला असेल, पण अडाणीपणा आणि इतिहास यात फरक आहे. शिवाजी माणूस होता, चांगला माणूस होता, थोर माणूस होता, हुशार व दूरदृष्टीचा माणूस होता, नीतिमान आणि व्यवहारी माणूस होता, शूर लढवय्या आणि कुशल संघटक होता, पण माणूस होता, देव नव्हता, अवतार नव्हता. शिवाजीचा देव केला म्हणजे काय होतं? देव केला की मग शिवाजीसारखं वागण्याची आपणावर जबाबदारी राहत नाही. शिवाजीसारखं वागा, रयतेला सतावू नका, बलात्कार करणाऱ्यांना पाठीशी घालू नका, रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावू नका, स्वतःच्या धर्मावर श्रद्धा ठेवा, पण परधर्माचा द्वेष करायला शिकू नका. असं सांगितलं तर सरळ उत्तर येतं, तो शिवाजी कुठं, आपण कुठं? तो देवाचा अवतार आणि आपण माणूस. आपल्याला ते कसं जमणार? आपण आपलं असंच वागायचं. देव असल्यामुळे वर्षातून एकदा शिवाजी महाराज की जय म्हणायचं, जयंती करायची, वर्गणी गोळा करायची, थोडी खर्चायची, थोडी खायची, जमलं तर थोडी खर्चायची आणि जास्त खायची. कपाळाला अष्टगंध लावायचा, गुलाल उधळायचा की काम झालं. शिवभक्त म्हणून घ्यायला आपण रिकामे झालो. शिवाजीसारखं वागायची आपल्यावर जबाबदारी नाही. शिवाजीनं रयतेला मदत केली, आता त्याच्या बंधू भक्तांनी रयतेला भीती घालायला त्याचाच उपयोग करायचा. दारूच्या अड्ड्यावर, मटक्याच्या गाडीवर, बेकायदा वाहतूक करणाऱ्या मोटारीवर शिवाजींचा झेंडा आणि शिवाजीचा फोटो लावायचा आणि काळे धंदे मात्र
चालायचे हा शिवाजीचा गैरवापर आहे. शिवाजी नीट समजून घेऊन हे थांबवले पाहिजे. भोंदू कोण आणि भक्त कोण हे ओळखायला शिवाजी समजून घ्यावा. शिवाजी व भवानी तलवार भोळ्या भाबळ्या शिवभक्त रयंतेमध्ये आणि अर्धवट शिकलेल्यांमध्ये सुद्धा शिवाजीच्या यशाचं एक कारण पुन्हा पुन्हा सांगून रुजवलं गेलंय. ते म्हणजे शिवाजी महाराजांना भवानी माता प्रसन्न झाली होती म्हणून शिवाजी यशस्वी झाला. महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री शिवाजीची ही भवानी तलवार शोधून आणून लोकप्रिय व्हायच्या उद्योगात बराच काळ होते. तर दुसरीकडे महाराष्ट्रात आमचे राज्य येणार असे स्वप्न उराशी बाळगणारे दुसरे नेते महाराष्ट्रातून जय शिवाजी जय भवानी असा गजर उठवत आहेत. शिवाजी महाराजांनी वापरलेली तलवार पोर्तुगालमध्ये तयार झाली होती हे आता संशोधकांनी दाखवून दिलेले आहे. पोर्तुगालमध्ये धातूपासून तलवारी तयार करण्याचे शास्त्र आपल्यापेक्षा तेव्हा प्रगत होते. पोर्तुगीजांबरोबर गोव्यात ही तलवार आली, तिथून ती सावंतांकडे गेली व तिथून शिवाजी महाराजांकडे आली असा खरा इतिहास आहे. या तलवारीची भवानी मातेचा काहीही संबंध नाही. साताऱ्यात एक म्युझियम आहे, त्यात एक तलवार आहे. ही तलवार शिवाजी महाराज वापरीत असे सांगितले जाते. तीच भवानी तलवार आहे की नाही यासंबंधी वाद आहे, परंतु साताऱ्याच्या म्युझियममधील या तलवारीवर पोर्तुगीज भाषेतील अक्षरे आहेत. आजही ती कोणासही पाहता येईल. लोकांचा अडाणीपणा, लोकांची श्रद्धा हेच आपले भांडवल करून लग्गा साधू पाहणारे लोकांना सत्य समजू देण्यास तयार नसतात. सारखे सारखे सकाळ संध्याकाळ जय शिवाजी जय भवानी म्हटल्याने शिवाजी समजत नाही, भवानी माता कळत नाही. भोंदू भक्तांपासून शिवाजीला धोका. अनेक थोर पुरुषांच्या बाबतीत एक शोकांतिका पुन्हा पुन्हा घडवली जाते. त्या थोर पुरुषाला त्याच्या हयातीत त्या काळातले प्रस्थापित लोक विरोध करतात, त्याच्या तत्वाला व कार्याला विरोध करतात, जमलं तर ठारसुद्धा करतात, सर्व काही करतात. एवढंही करून त्यांचं थोरपण नाहीसं होत नाही. सामान्य लोक त्याला व त्याच्या मागे त्याच्या विचाराला मानतात, तसे वागायचा प्रयत्न करतात. मग तेच प्रस्थापित लोक दुसरी युक्ती करतात. ते स्वतःच त्या थोर पुरुषाचे भक्त बनतात, त्याचा उदोउदो करतात, त्याच्या जयंत्या आणि मयंत्या साजऱ्या करतात, त्यांची देवळं बांधतात, फोटो छापतात. हे सर्व करताना एक युक्ती योजतात. त्या थोर पुरुषांचा सामान्यांच्या कल्याणाचा विचार विकृत करतात, नाहीतर पुसून टाकतात. प्रस्थापितांना विरोध करण्याची त्यांची शिकवण लोकांपर्यंत पोहोचणार नाही अशी काळजी घेतात. लोकांनाच फसवतात, खोटा इतिहास लिहितात, खोटा इतिहास शिकवतात, खरं आणि खोटं यांची बेमालूम भेसळ करून विकतात. आणि मुळात जो विचार प्रस्थापितांच्या विरोधी असतो तोच विचार त्यांचं बस्तान पुन्हा बसवायला उपयोगात आणतात. ज्या थोर पुरुषांच्या प्रतिमा आणि प्रतीके सामान्य जनांना आदराच्या, श्रद्धेच्या आणि निष्ठेच्या वाटतात, त्याच प्रतिमा ते टगे उचलतात, त्या विकृत करतात आणि त्यांचा गाभाच गारद करून टाकतात. प्रस्थापित मंडळी मोठी हुशार असतात. कोणी सत्तेमुळे प्रस्थापित असतात, कोणी संपत्तीने प्रस्थापित असतात, कोणी प्रतिष्ठेने प्रस्थापित असतात. खरं म्हणजे हे सर्व एकच असतात. असे अनेकांच्या बाबतीत घडत आलं आहे आणि आजही घडतंय. ज्ञानेश्वरानं संस्कृतातलं ज्ञान प्राकृतात आणलं, मुठभरांची ज्ञानाची मक्तेदारी मोडली, लोकांना ज्ञान दिलं, अगदी अडाण्यातल्या अडाण्याला ज्ञान दिलं, त्यांना समजेल अशा भाषेत दिलं, अगदी अडाण्याचं रूपक अशा अर्थानं रेड्याला सुद्धा वेद बोलायला लावले. ज्ञानाच्या प्रस्थापित मक्तेदारांविरुद्ध बंड केलं. ज्ञानाच्या मक्तेदारांनी त्याच्या हयातीत त्याला कडाडून विरोध केला. संन्याशाची पोरं म्हणून ज्ञानेश्वराला आणि त्याच्या भावंडांना वाळीत टाकलं, त्यांची मुंज करायला नकार दिला. ज्ञानेश्वराकडे लाखो गणती मोहरा नव्हत्या आणि त्याला कुणी गागाभट्ट भेटला नाही. नाहीतर कुणी सांगावं, कदाचित शिवाजींचा राज्याभिषेक झाला तशी त्याचीही मुंज झाली असती. ज्ञानेश्वराने अगदी अल्प वयात समाधी घेतली हे तरी खरं का? ज्यांनी ज्ञानेश्वरांच्या हयातीत त्याला विरोध केला, ज्ञानप्रसाराला ज्यांनी विरोध केला, त्यांचे सांस्कृतिक, धार्मिक, लौकिक असे सर्व वारसदार नंतर ज्ञानेश्वरांची स्तुती करू लागले आणि ज्ञानेश्वरांसारखा थोर पुरुष झालाच नाही असे ते सांगू लागले. आणि ज्ञानेश्वरांचं नाव घेत घेत सामान्यांना शिक्षणाचा हक्क नाकारू लागले, त्यांना शहाणं व्हायला प्रतिबंध करू लागले. ज्ञानेश्वरांच्याही अगोदर प्राकृतात ग्रंथ रचून ज्ञानप्रसार करणाऱ्या चक्रधरांना तर संतांनीही वाळीत टाकले. तुकारामांच्या हयातीत मंबाजी आणि त्याचे सर्व साथीदार
यांनी त्याला कसून विरोध केला. त्याचे अभंग नदीत बुडवले, गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवली आणि तुकारामांचे काय केले कुणास ठाऊक, पण तो सदैव वैकुंठाला गेला अशी आवई मात्र जोरात उठवली. अगदी त्याला न्यायला स्वर्गातून आलेलं विमानसुद्धा सिनेमात दाखवलं आणि चित्रात रंगवलं. नदीत बुडूनही तुकारामाचे अभंग लोकात राहिले, तेच ते म्हणू लागले. आणि जेव्हा अभंग बुडूनसुद्धा आणि तुकारामाला स्वर्गाला पोहोचूनही तुकाराम संपत नाही असे दिसून आलं, तेव्हा मंबाजीने सर्व प्रकारचे सर्व वारसदार तुकारामाचे कौतुक करू लागले. त्याच्या अभंगात आपले फुसके अभंग घुसडू लागले, त्याच्या अभंगावर कथा कीर्तने करू लागले. पण हे करताना एक करू लागले की तुकारामाचे अंधश्रद्धेवर व अन्यायावर जे कोरडे ओढले होते ते लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत अशी दक्षता घेऊ लागले. फार लांब कशाला, महात्मा गांधींचे काय केले, ठरवून खून केला, कट करून खून केला. कटातले काही शिताफीने सुटले, कोण फाशी गेले, कोण भोगून सुटले. आता काय सांगतात, महात्मा गांधींची हत्या एका माथेफिरूने केली. कट करणारे माथेफिरू होते काय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्याच्या पुढाऱ्याने नथुराम गोडसे याने महात्मा गांधींचा खून केला. तो माथेफिरू होता काय? महात्मा गांधींचा खून झाला तेव्हा पेढे वाटले व खाल्ले. नथुराम गोडसेचा हुतात्मा म्हणून गौरव केला. आणि आता नथुराम गोडसेचे सहकारी आणि अनुयायी काय सांगतात, ते म्हणतात आम्ही गांधीवादी समाजवादी आहोत. आहे की नाही कमाल? खून करूनही महात्मा गांधी संपत नाहीत असे दिसते. म्हणून मग हे स्वतः गांधीवादी बनून गांधींना संपवायला निघालेत. दुसरे काय? जगाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. मित्रांनो, हा झाला हा चॅप्टर जसाचा तसा. इतिहासाच्या पानांमध्ये शिवाजी महाराजांना एक अवतार, एक देव या स्वरूपात बघणाऱ्यांनी कदाचित त्यांचे खरे कार्य विसरले असेल. पण गोविंद पानसरे यांचे शिवाजी कोण होता या पुस्तकातून उलगडते ते म्हणजे शिवाजी महाराज हे एक युगपुरुष होते. मानव असूनही असामान्य. भवानी तलवारीचे खरे रहस्य समजणे आणि त्यावर असलेली चुकीची श्रद्धा ओळखणे हे महत्त्वाचे आहे. भोंदू भक्त आणि इतिहासाचा विपर्यास शिवाजी महाराजांच्या वारशाला कसा धोका निर्माण करत आहेत हे समजणे आपल्यासाठी अनिवार्य आहे. शेवटी आपण इतिहासाच्या सत्याचा शोध घेतला पाहिजे, जेणेकरून खरे शिवाजी महाराज आपल्यासमोर उभे राहतील. एक धाडसी, कर्तृत्ववान आणि प्रेरणादायी राजा ज्यांनी आपला काळ बदलला, पण देव किंवा अवतार नसून एक सामान्य माणसाच्या रूपात इतिहास घडवला. या विचारांनी आपण प्रत्येकाला हे आठवण करूया, इतिहासाच्या गूढ गोष्टींपेक्षा सत्य अधिक महत्त्वाचे आहे. चला शिवाजी महाराजांच्या विचारांची खरी ज्योत तेवत ठेवूया आणि त्यांच्या वारसाला भोंदू भक्तांपासून वाचूया. मित्रांनो, हा पुस्तक सारांश, हा पुस्तक वाचन हे आपल्याला कसे वाटते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर या पुस्तकाची जे मी एक चॅप्टर वाईज जे काही व्हिडिओ बनवले आहेत ते सुद्धा पहा, म्हणजे एक प्रकारची लिंक आपल्याला लागून जाईल. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.